नमस्कार बालमित्र हो, आज आपण जल प्रदूषण यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत। पाणी पृथ्वीवरील जीवनाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे। पाण्यामुळे पृथ्वीवरील जीवन शक्य आहे। पाण्यामुळे पृथ्वीवर पर्यावरणीय संतुलनही कायम राहते। विविध मानवी प्रक्रियांसाठी आणि अनेक कामांसाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे। जलद औद्योगिकीकरण आणि नियोजित शहरीकरण यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। दिवसेंदिवस पृथ्वीवरील ताज्या पाण्याची पातळी कमी होत आहे। पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याची मर्यादित उपलब्धता आहे, परंतु तीही मानवी कार्यामुळे प्रदूषित होत आहे। जलप्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे। ते पाण्याचे रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्ये खराब करीत आहे। हे जगभरातील सर्व वनस्पती, मानव आणि प्राणी यांच्या जीवनासाठी अतिशय धोकादायक आहे। जलप्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतींच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रजाती नष्ट झाल्या आहेत। विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांवर परिणाम करणारी ही एक जागतिक समस्या बनली आहे। औद्योगिक कचरा, खाणी, शेती, विविध उद्योग, शहरी मानवी क्रियाकलाप, शहरीकरण, बांधकाम, उद्योगांची वाढती संख्या, घरगुती सांडपाणी इत्यादी गोष्टी पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत आहे। जहाजांच्या समुद्रातील अपघातांमुळे होणाऱ्या तेलगळतीमुळे हजारो जलचर मारले जात आहेत। खते आणि कीटकनाशकांच्या शेतीतील वापरापासून उत्सर्जित रसायनांमुळे पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे। दिवसेंदिवस पाण्याची गुणवत्ता घटत आहे। जल हेच जीवन आणि आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे, हे आपण समजले पाहिजे। पाण्याचे प्रदूषण कमीत कमी करून आपण या वसुंधरेला प्रसन्न करणे ही आपली जबाबदारी आहे। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।